नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा तो ट्विस्ट आला आहे. आणि शर्वरीने आता जयला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जे मेसेज पाठवले असतात ते मेसेज दुसरी तिसरी कोणी नसून शर्वरी पाठवत असल्याचे जय समोर येताच आता जय शर्वरीला कसे रंगेहात पकडतो आणि दोघेही आता जय शर्वरीला त्या मेसेजमुळे कशी त्याच्या प्रेमाची कबुली देतो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता केबिनमध्ये शर्वरीला घेऊन जय आता त्या मोबाईलवर मेसेज पाठवत असतो आणि बाहेर मॅक त्या प्रश्नाचं त्या मेसेजचे उत्तर देत असतो. तर आता जय पुन्हा आता मॅकला मेसेज पाठवतो आणि लिहितो की हॉबीज काय आहे. आणि लगेच विचार करत आता मॅक लिहितो सुट्टी घ्यायची आणि गावाला जायचं. आणि तेवढ्यात आता जय शर्वरीला म्हणतो, बघितलं का, सुट्टी घ्यायचं आणि गावाला जायचं. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की ही तर गाववाली निघाली. आणि पुन्हा आता जय मेसेज करून पाठवतो आणि तो मेसेज असतो की गाव आवडतं वाटतं. तर आता मॅक लिहितो की म्हणजे काय, आमच्या गावात आम्ही काय धमाल करतो ना ते तुम्हाला नाही कळणार. आणि तेवढ्यात आता तो मेसेज येता क्षणी जय शर्वरीला तो मेसेज दाखवतो आणि म्हणतो, हा काय मेसेज आहे बघ, आमच्या गावी चल आम्ही काय धमाल करतो बघ. आणि इकडे आता जय विचार करत म्हणतो, नक्की मुलगा आहे की मुलगी. तर आता शर्वरी म्हणते की अरे तिची मराठी कच्ची असेल. शर्वरी म्हणते तिचंसुद्धा असंच असेल, तो जातो तो करतो. आणि जय म्हणतो इंग्लिशमध्ये विचारतो. तर शर्वरी घाबरतच म्हणते की नको नको, अरे तू तिचा आवाज ऐकलाय ना. आणि लगेच आता जय म्हणतो की मी आवाज ऐकलाय खरा, पण मुलगा मुलगीचा आवाज काढून फसवत असेल तर. आणि उठून उभा राहत आता शर्वरी म्हणते की असं कोण कशाला करेल, मला सुद्धा वाटतंय ती मुलगीच आहे बाबा. आणि जय म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. शर्वरी म्हणते कसली गडबड. तर उठून उभा राहत जय म्हणतो की मला आत्ता त्या मुलीला भेटायचे. शर्वरी म्हणते आत्ता. तर जय म्हणतो हो. जय म्हणतो की मला ना जो डाऊट आलाय तो लगेच क्लिअर करायचा. शर्वरी म्हणते की अरे आत्ता असं कसं. आणि शर्वरी म्हणते की अरे एवढी कामं आहे आणि अचानक सगळी कामं सोडून तू कसं जाणार. तर जय म्हणतो माझं ऑफिस आहे. आणि जय म्हणतो मी बॉस आहे ना इथला, मी करू शकतो आणि जाऊ शकतो. आणि जय म्हणतो की थांब मी कॉलच करतो. आणि जय फोन लावतो. तर शर्वरी म्हणते कॉल नको करू, अरे तू खूप फास्ट चाललाय. जय हात करत शर्वरीला थांबवतो. आणि इकडे आता मॅकच्या हातात जयचा फोन वाजता क्षणी इकडे आता मॅक जाम घाबरतो. आणि मॅक म्हणतो की अरे यार याने फोन केला. आणि शेरू तायडी कुठेही तू. आणि मॅक म्हणतो की आता बोलायला बाजूला जावं लागणार. मॅक स्वतःच्या मनाशीच म्हणतो की मॅक आता ऑल द बेस्ट. आणि मॅक आता ॲक्टिंग करत आता मुलीचा आवाज काढतो आणि म्हणतो वा वा मुलगीच वाटते. आणि लगेच आता फोन उचलत आता मुलीच्या आवाजात मॅक बोलतो आणि म्हणतो की जानू आत्ताशी फोन उचललास का. आणि जय म्हणतो की मला एक डाऊट आहे, तू नक्की मुलगीचा आहेस ना. आणि मॅक आता मुलीचा आवाज काढत म्हणतो की अरे असं का विचारतोस, मी 100% मुलगीचा आहे. आणि मॅक म्हणतो मी खरा खुरा मुलगा. तर पुन्हा मॅक म्हणतो की मी खरी खुरी मुलगी आहे. आणि जय म्हणतो ठीक आहे, तर माझं एक काम आहे, मी तुला लोकेशन पाठवतो, मला अर्जंट येऊन भेट. तर मॅक गडबडतो. आणि मॅक लगेच आता गडबडत म्हणतो काय. आणि मॅक मुलाचा आवाज निघालेला असतो. आणि मुलीचा आवाज काढत मॅक म्हणतो की काय कशाला, म्हणजे तुला भेटायचं होतं ना. जय म्हणतो हो तुला भेटायचं होतं, मग भेट मला. जय म्हणतो की असे मेसेजवरती आपण मला बोलायला नाही आवडत, आपण समोरासमोर बसून बोलूयात. आणि जय म्हणतो की मी लोकेशन पाठवतो. तर आता मॅक जाम घाबरतो. आणि लगेच आता जय म्हणतो की चल शर्वरी. तर लगेच शेरू म्हणते की मी कशाला, मला ऑफिसमध्ये ना खूप कामं आहेत. आणि लगेच आता जय म्हणतो की कटिंगची आईवाली दोस्ती, काल पण तू अशीच बोलली होतीस ना, मग कुठे गेली आता ही दोस्ती. आणि जय म्हणतो की लगेच आवरून तयार राहा. आणि लगेच आता शर्वरी खोटं खोटं हसते आणि स्वामींच्या पाया पडत आता शर्वरी म्हणते की स्वामी लक्ष असू दे. आता इकडे सुभाष ह्या कामावरून घरी येतो. तर पमा सुभाषकडे येत म्हणते की हे बघा बरं झालं ना मी ते काम घेतलं आणि आता आपल्याला जास्तीचे पैसे मिळू लागलेत, असेच आपण पैसे गोळा करूयात असे पमा सुभाषला बोलते. आणि असेच आपण एक्स्ट्राचे पैसे जमा केले, गोळा केले तर आपला दिवाळी दसरा गणपती सगळं काही मजेत साजरे होतील. आणि सुभाष म्हणतो की मी तुला आत्ता सांगतो की तनतन करायचे नाही आणि कामाचा लोडसुद्धा घ्यायचा नाही. पमा म्हणते की नाही घेतो, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. आणि एवढ्यात आता इकडे ते बोलणं चालू असताना सुभाषचा भाऊ आता गावाकडून आता घरी येतो. तर लगेच आता सुभाष पमाला म्हणतो की अगं चहा ठेव. तर आता तो भाऊ म्हणतो की नको नको मला डायबिटीस आहे ना. पमा म्हणते त्यात काय एवढं, मग बिगर साखरेचा करते. तर तो म्हणतो की नको नको वहिनी राहू द्या. आणि लगेच आता मुली वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेत ना असे तो विचारताच आता पमा म्हणते हो भाऊजी सगळ्या व्यवस्थित आहे, आपल्या शेरूला जॉब मिळाला आहे आणि आपलं शेंडेफळ आता 10वीत आहे. आणि तेवढ्यात आता तो म्हणतो की मी शेरूला कधीच सांगत होतो की माझ्यासोबत बिझनेस सुरू कर, आणि त्याच वेळेस ऐकलं असतं तर मग अशी वेळ आलीच नसती जॉब करायची.
आणि इकडे आता सुभाष म्हणतो की कसं काय येणं केलं, तर आता त्याचा भाऊ म्हणतो की हे बघ, आम्ही ना 2-4 दिवस बाहेरगावी जायचं ठरवलं आहे, तेव्हा घरातल्या 2-4 महत्त्वाच्या गोष्टी तुझ्याकडे ठेवायचं म्हटलो. आणि लगेच आता ती पर्स तो भाऊ आता सुभाषकडे देतो आणि म्हणतो की मी येईपर्यंत हे तुझ्याकडे ठेव. सुभाष ती पर्सची पिशवी घेतो. आणि इकडे आता तो म्हणतो की अरे बंद घर, दिसलं की चोरीचे प्रकार खूप, म्हणून म्हटलं तुझ्याकडे येऊन ठेवूयात. आणि सुभाष आता ती पर्स बघतो, त्यामध्ये दागिने असतात. सुभाष म्हणतो हे खूप आहेत. अरे तू बिझनेस करतो, मग बँकेचे लॉकर आहे ना, लॉकरमध्ये का नाही ठेवत तू? आणि तो भाऊ म्हणतो की अरे लॉकर होतं रे, पण परवा ना भाचीचं लग्न होतं म्हणून 4 दिवसापूर्वी लॉकरमधून हे सगळे दागिने काढले होते आणि आता अचानक माझ्या सासरी जावं लागतंय मला, असे आता तो बोलतो. आणि आता हे सगळे पुन्हा लॉकरमध्ये ठेवायला माझ्याकडे वेळ नाही, म्हणून मी तुझ्याकडे घेऊन आल्याचे आता त्याचा भाऊ सुभाषला बोलतो. आणि 3-4 दिवसाचा तर प्रश्न आहे, मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या घराबद्दल खात्री वाटते, असे तो बोलतो. आणि तो म्हणतो की सुभाष, तुझ्यापेक्षा जास्त विश्वास अजून मी कुणावर ठेवणार? आणि तो म्हणतो की अरे सुब्या, एवढी वेळ सांभाळ, 3-4 दिवसात आल्यानंतर मी पुन्हा घेऊन जाईल. आणि आता माझी गाडी सुटायची वेळ झाली बरं का, मी निघतो, नाही तर माझी गाडी पुन्हा हुकेल. आणि तेवढ्यात आता त्याचा भाऊ निघून जाता जाता मयू म्हणते की एवढे मोठे दागिने तुमच्याकडे काका एवढ्या सहजपणे कसे ठेवून गेले? तर पामा म्हणते की त्यांना विश्वास वाटतो आणि याला तर मनाची श्रीमंती म्हणतात. आणि सुभाष ते दागिने आता पामाकडे देत म्हणतो की सांभाळून ठेव. तर लगेच आता पामा म्हणते स्वामी आहेत आपल्यासोबत. सुभाष म्हणतो ठीक आहे. आणि लगेच आता सुभाष त्याची बॅग घेऊन आता कामाला निघतो. सुभाष म्हणतो की नीट ठेव बरं का. पामा म्हणते काळजी करू नका, मी आहे ना. आणि इकडे आता गौतम हा ऑफिसमध्ये काम करत असताना पटकन आता समायरा तिथे येते आणि म्हणते की काय करतोयस आणि तू फ्री आहे ना काम झाल्यानंतर? तर आता गौतम म्हणतो का? तर समायरा म्हणते अरे मला छोटीशी पार्टी द्यायची. गौतम म्हणतो कशाबद्दल? तर लगेच आता समायरा म्हणते अरे उद्या तुझा बड्डे आहे ना. तर लगेच आता गौतम म्हणतो की अरे यार. आणि समायरा म्हणते की फ्रेंड्स बरोबर आपण बड्डे सेलिब्रेट करूयात. आणि गौतम म्हणतो की समायरा मला ऑफिसचा खूप वर्कलोड आहे. आणि इकडे आता पटकन समायरा म्हणते की कमॉन, अरे गौतम मला ना ऑफिसचं रिझन देऊ नको, तसंच आशुताई सोबतसुद्धा तुझा काहीतरी प्लान असेल आणि आमच्या व्यतिरिक्त काहीतरी प्लान असेल ना. तर गौतम म्हणतो की आशूसोबत काहीच प्लान नाही आहे. आणि समायरा म्हणते की प्लान नाही म्हणजे तिचा बड्डे लक्षात नाही आहे का? तर गौतम म्हणतो तसं नाही आहे. आणि समायरा म्हणते की थांब, मी आता लगेच तिला फोन करून कळवते. तर गौतम म्हणतो की तिला फोन करू नको. समायरा म्हणते काय यार? आणि समायरा म्हणते की तिला तुझा बड्डेसुद्धा माहिती नाही आहे काय गौतम? आणि इकडे आता गौतम म्हणतो की ठीक आहे समायरा, तू माझ्या बड्डेसाठी एवढी एक्सायटेड आहे आणि मला पार्टीसाठी सुद्धा इन्व्हाइट केलं. तर समायरा म्हणते अरे यार जी तुझ्यासाठी फ्रेंड्स या नात्याने मी एवढं करूच शकते ना. चल तू ऑफिसमधून फ्री झाल्यानंतर मला कॉल कर मग. आणि लगेच आता समायरा म्हणते की आपण जाऊयात पार्टीला, ऑल द बेस्ट. आणि इकडे आता जय हा शर्वरीला घेऊन त्या मुलीला भेटण्यासाठी एका गार्डनमध्ये आलेला असतो. जयने तिथेच लोकेशन दिलेलं असतं आणि जय आणि शर्वरी दोघेही आता वाट बघत असतात. आणि इकडे तिकडे बघत आता शर्वरी म्हणते की इथे आपण कशासाठी आलोय? तर जय म्हणतो कळेल, सगळं कळेल. इकडे आता त्या झाडाच्या आड मॅक तिथे आलेला असतो आणि मॅक आता जाम घाबरलेला असतो. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की मी आलीस. तर जय म्हणतो कुठे चाललीस? शर्वरी म्हणते बायकांची सुद्धा काहीतरी पर्सनल कामं असतात, सगळं सांगायला पाहिजे का? आणि जय म्हणतो की चल ओके जा, लवकर ये. आणि इकडे आता मॅक हा शर्वरी येण्याची वाटच बघत असतो. आणि तेवढ्यात आता जय हा पुन्हा त्या मोबाईलवर कॉल करतो. तो मोबाईल आता मॅककडे असतो आणि फोन येताच आता मॅक अजूनच जाम घाबरतो. शर्वरी इकडे बाजूला जाऊन मॅकला मेसेज पाठवते की खरंच काहीतरी ड्रामा कर, नाही तर त्याला सगळं फेक वाटेल. आत्ताच त्याला कॉल कर आणि काहीतरी बोल. आणि मॅक आता तो मेसेज वाचतो. आणि आता इकडे मॅकला काय करावं ना काय नाही कळत नसतं. शर्वरी आता इकडे पटकन जयच्या पाठीमागे येते. तर जय आता मॅकला फोन लावतो आणि म्हणतो हॅलो. आणि मॅक आता जयसोबत बोलू लागतो. आणि जय म्हणतो शर्वरीला म्हणतो की घे बोल ना तू. तर शर्वरी म्हणते नको बाबा तूच बोल. आणि मॅक म्हणतो की मला यायला जमणार नाही. तर जय म्हणतो मी बाकी काहीच ऐकणार नाही, तू मला आजच भेटायला यायचं. तर मॅक अजून बुचकळ्यात पडतो आणि घाबरतो. आणि इकडे आता जय म्हणतो की तुला माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे ना, तर मग तुला हे सुद्धा माहिती असेल की मी काही सुद्धा करू शकतो. आणि जय म्हणतो की येताना एक काम कर, लाल कलरची साडी नेसून ये, कारण मला लाल रंग फार आवडतो ना. तर आता मॅक अजूनच घाबरतो. आणि जय म्हणतो की लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. तर रागावून आता मॅक मुलीच्या आवाजात म्हणतो की येते मी लवकर येते आणि तुझी तू वाटच बघ, आलीच मी. आणि जय म्हणतो की बघतोच आता, एखाद्याच्या भावनांशी खेळणं हा गुन्हा आहे आणि आता बघतोच आता, असा धमकी जय आता शर्वरीला देतो.
आणि इकडे आता मॅक हा शर्वरीला मेसेज पाठवतो आणि म्हणतो की अरे शेरू, आता तू कुठे अटकलीस? तर मेसेज वाचता शर्वरी म्हणते मी आलीच. आणि इकडे आता शर्वरी ही मॅकला मेसेज पाठवते, फक्त मुलगी म्हणून खात्री करावी म्हणून लाल रंगाची साडी घालून ये. आणि शर्वरी लिहिते की आता मी तुला जसा मेसेज पाठवते आणि तसा मेसेज तू त्याला पाठव आणि त्याला सांग की तू म्हणतोयस म्हणून मी तिकडे येते पण मी काय तुला चेहरा दाखवणार नाही आणि मला आपल्यातली ओढ अशीच वाढवत न्यायची आणि आत्तापर्यंत मी मुलगी आहे याची तुला खात्री पटावी म्हणून मी येणार आहे, असे आता शर्वरीने मेसेज पाठवलेला असतो. मॅक तो मेसेज वाचतो आणि विचार करत आता मॅक म्हणतो ओके ओके चालेल. आणि इकडे आता जय वाटच बघत असतो. शर्वरी तिथे असती तर पटकन मॅक आता शर्वरीने सांगितल्याप्रमाणे तो मेसेज जयला पाठवतो आणि जय तो मेसेज वाचतो आणि जयने मेसेजला रिप्लाय दिलेला असतो, ठीक आहे चालेल पण तू नक्की ये. आणि त्यानंतर आता इकडे घडलेली असते ती भयानक घटना आणि मॅक आता लाल रंगाची आता साडी घालून येताच आता जयने आता मॅकला बोलावलेलं असतं. पण शर्वरी आता तिथून काढता पाय घेते आणि ऑफिसला येते. तर इकडे आता जय हा बरोबर मॅकला पकडतो आणि छत्री घेऊन आलेल्या मॅकला रंगे हात पकडून आता मॅकचा खरा चेहरा आता जय समोर येतो आणि जय मॅकला त्याच लाल रंगाच्या साडीत ऑफिसमध्ये घेऊन जातो. आणि पुन्हा आता जय हा शर्वरीला केबिनमध्ये बोलावतो. शर्वरी येताच आता जय म्हणतो की ये परब ये. तर आता शर्वरी म्हणते की मला कशाला बोलावलंय आणि जय म्हणतो की कुणाचा तरी ना चेहरा बघायला मी तुला बोलावलंय आणि ये. लगेच आता पडदा बाजूला करून आता जय शर्वरीला चेहरा दाखवतो तर छत्री घेऊन आता त्या छत्रीखाली साडी नेसून आता मॅक तिथे बसलेला असतो आणि लगेच आता मॅकला बघून शर्वरीला सगळ्यात मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता जयने मॅकला रंगे हात पकडून मॅकचा खरा चेहरा समोर आणलेला असतो आणि जय शर्वरीला म्हणतो की बघ हा चेहरा तुला ओळखीचा वाटतो काय? तर शर्वरी मॅककडे बघते आणि आता जय हा रागाने शर्वरीकडे बघतो आणि शर्वरी आणि मॅकने मिळून आपल्याला कसा ब्लँक बनवलं हे सगळं आता जय समोर येतो. आणि लगेच आता जय शर्वरीला म्हणतो की हे सगळं तू करत होतीस ना? तर शर्वरीला आता कबुली द्यायला भाग पडतं आणि जय म्हणतो की हे सगळं का केलंस? तर लगेच आता शर्वरी म्हणते की कारण तुमच्या तेजू काकीने अट टाकली होती की गौतम आणि इकडे माझ्या ताईचं लग्न होण्यासाठी तुम्ही लग्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून शायनर मी हे सगळं केल्याचे. शर्वरी बोलताच आता जय म्हणतो की मग हे सगळं तू मेसेजद्वारे केलं ना? तर मग आता मी माझ्या प्रेमाची कबुली तुला देतो आणि तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? मी लग्न करायला तयार आहे. तर ते ऐकताच आता इकडे शर्वरीला धक्का बसतो आणि जय म्हणतो की मग तुझ्या बहिणीसाठी जर तू माझ्याशी लग्न करत असशील आणि करायला तयार असशील तर मी सुद्धा लग्नाला तयार आहे. आणि ते ऐकताच आता सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो आणि जयने त्याच्या प्रेमाची कबुली आता इकडे शर्वरीला दिलेली असते. तर शर्वरी आता जयला तिच्या प्रेमाचा होकार देऊन लग्नासाठी आसावरीच्या आणि गौतमच्या आयुष्यासाठी तयार होईल का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.